चर्चगेट स्टेशनवरती पोहोचलेली आहे आणि त्याचेच हे दृश्य आपण पाहतोय। अनेक मनसेचे नेते हे आता या चर्चगेट लोकल स्टेशनवरती दाखल झालेले आहेत आणि राज ठाकरे यांचं देखील या स्टेशनवरती स्वागत करण्यासाठी अनेक कार्यकर्ते हे जमलेले आहेत। राज ठाकरे आता या लोकलमधून उतरत आहेत आणि चर्चगेट रेल्वे स्थानकावरून ते थेट हॉटेलमध्ये जाणार आहेत आणि काही काळानंतर ते साधारण 1 वाजण्याच्या सुमारास या सत्याच्या मोर्चामध्ये सहभागी होतील। त्याचेच दृश्य आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्त्यांची गर्दी दिसतेय। मनसे सैनिक त्याचबरोबर शिवसैनिक देखील राज ठाकरेंच्या स्वागतासाठी उपस्थित राहिलेले आहेत। आणि याच संदर्भातले अपडेट आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांच्याकडून। वेदांत, राज ठाकरे चर्चगेट रेल्वे स्थानकावरती दाखल झालेले आहेत, कशा पद्धतीने स्वागत केलं जात आहे? नक्कीच आपण बघतोय शिवसैनिक असतील किंवा मनसैनिक असतील हे आधीच स्वागतासाठी पोहोचले होते आणि मोठी गर्दी म्हणजे फक्त पदाधिकारी कार्यकर्तेच नाही तर जे लोक प्रवास करतायत त्यांच्यासाठी एक नवल किंवा कुतूहल आहे की राज ठाकरे आज लोकलने प्रवास करत चर्चगेटला आलेले आहेत आणि त्यामुळे मोठी गर्दी आपल्याला या चर्चगेट स्थानकावर पाहायला मिळते। कारण आधीच पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि पुढे राज ठाकरे आपल्या नेत्यांसोबत पदाधिकाऱ्यांसोबत जात आहेत। बाळा नांदगावकर असतील, नितीन सरदेसाई असतील, त्यासोबतच अविनाश अभ्यंकर असतील, हे सर्व नेते सुद्धा आहेत आणि घोषणाबाजी सुद्धा केली जाते। त्यामुळे एक मोठं शक्ती प्रदर्शन सुद्धा इथे आपल्याला होताना पाहायला मिळते। जसं आता आनंद दुबे यांनी सांगितलं की शिवसैनिक सुद्धा या राज ठाकरेंच्या स्वागताला इथे आलेला आहे आणि त्यामुळे शिवसैनिक असतील, मनसैनिक असतील या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत आणि इथे सुद्धा आपण बघतो चर्चगेट स्टेशन पूर्णपणे गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि गर्दीचं नियोजन करण्यासाठी पोलीस बंदोबस्त सुद्धा आहे आणि राज ठाकरे हे आता चर्चगेट स्टेशनवर पोहोचलेले आहेत। पुढचा त्यांचा कार्यक्रम आपण जर बघितला तर हॉटेलमध्ये थोडा वेळ थांबतील आणि मग फॅशन स्ट्रीटतून जो मोर्चा निघणार आहे त्या मोर्चामध्ये सहभागी होऊन मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत ते चालत जातील आणि मग त्यांचं भाषण होईल। मात्र गर्दी आपण बघतोय चर्चगेट स्टेशनची ही गर्दी प्रवासी आहेत ज्यांना राज ठाकरेंसोबत फोटो काढायचा आहे, त्यासोबतच पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्या घोषणा आपण ऐकतोय आणि ज्या मुद्द्यावर हा मोर्चा आहे त्या मुद्द्यावरच या घोषणा आपल्याला ऐकायला मिळत आहेत। राज ठाकरे हे चर्चगेट स्टेशनहून बाहेर एका हॉटेलमध्ये थांबतील। उद्धव ठाकरे सुद्धा 12च्या दरम्यान इथे येणार आहेत आणि त्यामुळे आपण बघितलं तर उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद त्याच्यानंतर बाळासाहेब थोरात हे सर्व नेते या मोर्चामध्ये आपल्याला पाहायला मिळतील। मतदार याद्यांचा घोटाळा, कथित मतचोरी आणि या सगळ्या मुद्द्यावर राज्य निवडणूक आयोगाला पुरावे देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारे उत्तर मिळालं नाही आणि त्यामुळेच आज अशा प्रकारे मोर्चा आम्हाला काढावा लागत आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच राज ठाकरे आपल्या गाडीतनं पुढे काही वेळ हॉटेलमध्ये थांबतील आणि त्यानंतर पुढचा जो त्यांचा मार्ग असणार आहे फॅशन स्ट्रीट ते मुंबई महापालिका मुख्यालय जिथे मोर्चा सुरुवात होईल। दुपारी 1 वाजता मोर्चाला सुरुवात होईल आणि राज ठाकरे आपल्या नेत्यांसोबत पदाधिकाऱ्यांसोबत इथे चर्चगेट स्टेशनवर पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात। आकांक्षा, अगदी वेदांत, अपडेट जाणूनच घेत राहू। तर ही दृश्य आपण पाहतोय। राज ठाकरे हे आता लोकलमधून हॉटेलकडे निघालेले आहेत आणि तत्पूर्वी मनसे नेते अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया येते, आपण जाणून घेऊया। लोक फेसबुक सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होतात आणि आमच्या कमेंट बॉक्समध्ये खाली लिहितात की दादा किती वाजता पोहोचायचंय, कधी पोहोचायचंय। तर हे सगळं पाहता एक प्रचंड मोठा मोर्चा आज निघेल निवडणूक आयोगाच्या विरोधात आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो की भारताच्या इतिहासात निवडणूक आयोगाच्या विरोधात निघालेला सगळ्यात मोठा मोर्चा आज हा असेल। सत्याचा मोर्चा हे नाव का आहे? म्हणजे सत्याचा मोर्चा म्हणजे याच्या आधी देखील अनेक मोर्चे निघाले, मेळावे झाले। मी तुम्हाला परत सांगतो सत्याचा मोर्चा यासाठी की जो मतदार प्रामाणिक मतदान काम करणाऱ्या माणसांना मतदान करतो आणि तो मत ज्या वेळेला त्या माणसाला पोचत नाही त्याला ज्याला ती माणसं देतात सो त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सत्याचा मोर्चा काढलेला आहे। ज्याने वोट केलेला आहे ते सत्य आहे आणि ते सत्य व्यक्तीपर्यंत पोहोचलं पाहिजे। ते पोहोचत नाही, ते भारतीय जनता पक्षासारखे काही दलाल पक्ष आहेत ते ती मतं हे करतात।
पण मला तेच विचारायचं आहे, भारतीय जनता पक्षाकडून आज एक मूक मोर्चा काढण्यात येणार आहे, जो म्हणजे राज ठाकरे यांचा मोर्चा ज्या ठिकाणी आहे आझाद मैदानाच्या इकडे, यांचा जो मोर्चा आहे बाबुलनाथ परिसरामध्ये असणार आहे. तर काय वाटतं, मूक मोर्चाने तुम्हाला उत्तर दिलं जातंय? खरं तर मला भारतीय जनता पक्षाची भूमिकाच कळत नाहीये. निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र यंत्रणा आहे. तिचा आणि भारतीय जनताचा काही पक्ष आहे का, काही संगनमत आहे का, की भारतीय जनता पक्षाची एक IT ब्रांच म्हणून निवडणूक आयोग आहे का? सो या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिलात तर मला असं वाटतंय की भारतीय जनता पक्षाचा एक भाग म्हणून निवडणूक आयोग काम करतंय आणि त्यातूनच भारतीय जनता पक्षाला दुःख होत असेल की आमच्या कुठल्या तरी एका विंगच्या विरोधात आंदोलन चालू आहे म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलं पाहिजे. तर त्यासाठी बहुतेक भारतीय जनता पक्ष आज रस्त्यावर उतरला असेल. आपल्याबरोबर अविनाश पानसे आलेले आहेत. सर, अभिजित पानसे सर आलेले. सर, या संपूर्ण मोर्चाच्या माध्यमातून ठाणेकरांना काय सांगायचं तुम्हाला? ठाणेकरांना नाही, ही देशाची लढाई आहे, ही ठाणेकरांची लढाई नाहीये. तुम्ही लक्षात घ्या, एक मतदार एक मतदान हा आम्हाला पूज्य बाबासाहेबांच्या संविधानी दिलेला अधिकार आहे. आता एक मतदार आणि 10 मतदान जर ठिकाणी करत असेल, हा संविधानाचा अपमान आहे. आणि या निवडणुकीच्या सगळ्या भ्रष्टाचाराविरोधात हा मोर्चा आहे. हा केवळ राजकीय दृष्टिकोनाने याला बघू नये. हे संविधान वाचवायला, हे लोकशाही वाचवायला, ह्या देशात जी काही मतदारांची फसवणूक चालली आहे त्याच्या विरोधातला हा मोर्चा आहे. पण भारतीय जनता पक्ष कुठे ना कुठे मूक मोर्चा काढता आहे. बाकीचे जे शिंदे सेना आहे किंवा इतर जे महायुतीतले पक्ष आहेत ते म्हणतात की ज्यावेळी लोकसभेचं मतदान झालं त्यावेळी उद्धव ठाकरे काही बोलले नाहीत, काँग्रेस काही बोलले नाही किंवा इतर पक्ष काही बोलले नाही. आज मात्र असा मोर्चा काढून अशा प्रकारे निवडणुकीला किंवा निवडणूक आयोगाला कुठे ना कुठे धारेवर धरलं जातं. अहो, अतिशय या देशातलं शेंबड पोरगं पण सांगेल, त्यांना एवढा ओव्हर कॉन्फिडन्स होता की लोकसभेला ही गडबड त्यांनी केली नाही केली, महाराष्ट्रात तर ती गडबड केली नाही. त्यांना वाटलं आमचे सरसकट 40-38 खासदार येणार. ज्या वेळेला महाराष्ट्राच्या मतदारांनी ज्यांना गृहीत धरलं गेलं त्यांनी उत्तर दिलं मतदानातून आणि 40 पैकी 31 खासदार महाविकास आघाडीचे आले, तेव्हा यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्याच्यानंतर विधानसभेला शेवटच्या 2-2 तासात 17 लाख 70 लाख मतदान होतं. हा सगळा घोटाळा म्हणून विधानसभेला केला. अहो, 31 खासदार म्हणजे जवळजवळ 200 आमदारकी क्षेत्र झाली. याच्यात महाविकास आघाडी पुढे असताना 6 महिन्याच्या निवडणुकीत महाराष्ट्राचं मत बदलतं आणि 200, 250, 250 लोक यांच्या याच्यात. हा निव्वळ भ्रष्टाचार, हे अतिशय फसवेगिरी आहे. परवा व्हीव्हीपॅटचं बघून आम्ही अवाक झालो, सगळेच देश अवाक झालाय. ही कुठली महाराष्ट्राची किंवा केवळ पक्षीय लढाई नाहीये. मला तर वाटतं बीजेपी किंवा इतर लोकांनी पण ही मागणी केली पाहिजे. हे बोगस मतदार काढून टाका, हे दुबार मतदार काढून टाका. जर तुम्ही देशभक्त आहात ना, संविधानाला मानता ना, बाबासाहेबांना मानता ना, मग तुम्हीच मागणी केली पाहिजे. तुम्ही तर सत्तेत आहात, तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे. ही दुबार मतदार, हे बोगस मतदार कट करा. पण ते मूक मोर्चा काढतात, याचं कारण त्यांच्याकडे बोलायला तर शब्द नाहीत. शेवटचा प्रश्न विचारतो, आजच्या मोर्चामधून पुढे तुम्ही ही जी निवडणूक आहे ती निवडणूक रद्द करा. मोर्चा आज होणार आहे. आपण पाहू शकता की राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि हा जो विषय आहे तो विषय आपण इथे बघतोय की हाच विषय आहे, त्यामुळे आज सत्तेचा मोर्चा निघणार आहे. कशी तयारी करण्यात आलेली आहे? चांगलं वाटलं तयारी करण्यात आली. आज सन्मान राजसाहेबांच्या आदेशाची वाट पाहतोय. या मत चोरून सरकार आलेलं आहे आणि कालच परवा दाखवलेलं आहे. शौचालयामध्ये या लोकांची नोंदणी झालेली आहे, आयुक्तामध्ये यांची नोंदणी झालेली आहे. सगळं बोगस सरकार आलेलं आहे. आज सन्माननीय राजसाहेब काहीतरी एक आगळा वेगळा आदेश देतील, आदेशाची वाट पाहतोय. बघा या महाराष्ट्रात कसं आग लागते. आता सगळी तयारी सुरू आहे. खूप लोकांचा प्रतिसाद मिळणार आहे. खूप प्रतिसाद मिळणार आहे. आज याने आम्हाला परमिशन नाकारले तरी एवढ्या हजारोच्या संख्येने आज न भूतो न भविष्य असा मोर्चा निघणार आहे. यांच्या पायाखालचे वायू सरकणार आहे. आज आपण पाहू शकतो की उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि हा जो विषय आहे तो आपण पाहू शकतो हाच विषय आहे आणि ह्यालाच आधार ठेवून आज सत्तेचा मोर्चा काढला जातोय. कॅमेरा आसिफ सह सूरज ओझा, ABP माझा, मुंबई.